चला मॅचला सुरुवात होते. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. एकीकडे तुम्ही पाहणार आहात घोडेवली टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये पायरमल. एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगली मॅच पहिल्या फेरीतील शेवटची मॅच अगदी या दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. बॉल द बॉल पंच घेऊन गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय फिल्डिंग करणारा संघ जितेंद्रजी देशमुख यांनी पुरस्कृत केलेला घोडवली संघ मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतोय पायरमल संघ. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच गावदेवी चषक 2026 सुनील 11 क्रिकेट संघ बीड किंग ब्रदर्स आयोजित मोरिया 11 पायरमल संघ. पहिला बॉल हो पहिला बॉल अगदी आपण पाहताय ड्राईव्ह केलाय. वाडीस लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी थोडस फंबल होत आहेत. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहताय पंढरी गोलंदाजी मार्क वरती आहेत. लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती बाबेशला तुम्ही पाहताय. पहिला बॉल वरती मात्र ती दुसरी धाब इथून आपल्याला पाहायला मिळाली. दुहेरी धाब्यानं तो अकाउंट ओपन झालाय. हो पुनश्च एकदा खोलामध्ये टाकलाय. आउट साइड ऑफ स्टंप. पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड होते. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय धावफलक पुढे चाललाय. धावफलक जाऊन पोहोचेल 3. एक बॉल वरती दुहेरी धाब आली आणि त्याच्यानंतर मात्र थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, कारण की अगोदरचा बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. त्याच्यावरती मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि इथून मात्र लाईन मध्ये चेंज केलं, परंतु इथे परफेक्ट पिक केलाय. बॉल मिडल झालाय. बॉल चाललाय डिस्क्वालिक सीमारेषेच्या पलीकडे. भावेच्या बाट मधून आलाय षटकार. लेफ्ट हँड गोलंदाज राऊंड विकेटने गोलंदाजी करतात. पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूने निघतोय. बॉल अगदी बहरदार टर्न घेतोय आणि बरोबर तो टर्नला पिक केल्यानंतर बाबेशनं मात्र ठोकलाय षटकार. पंढरीच्या विरोधामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये P1चं षटक भरपूर महत्वपूर्ण षटक आणि नेहमी या षटकामध्ये हा गोलंदाज इकॉनॉमिकल राहिलाय, परंतु त्याच्या विरोधामध्ये प्रति हल्ला स्विच हिट करण्याचा प्रयत्न बागटूदर अगदी आपण पाहताय फिल्डर आहेत त्या ठिकाणी. शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग करतील तोपर्यंत एक धाबीतून पाहायला मिळते. भरपूर चांगली स्पर्धा. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. अंतिम दिवस या स्पर्धेचा, अंतिम टप्पा, अंतिम पडाव या स्पर्धेचा तुम्ही पाहताय.
आज या स्पर्धेचे मेगा फायनल संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मेगा फायनल मध्ये पहिला संघ पोहोचलाय शिवशक्ती कडाव. दुसऱ्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं अंतरण नीळ टीमला परास्त करून सेमीफायनल मध्ये डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करणारा तो संघ पाहायला मिळाला. कडाव संघ म्हटल्यानंतर कर्जत टेनिस क्रिकेट मधील एक मोठा संघ, नेहमीच खऱ्या अर्थानं नामवंत स्पर्धा खेळणारा हा संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पाहायला मिळतोय. अभि देवगरे आणि त्यांची संपूर्ण टीम. हो, पुन्हा एकदा आउटसाइड ऑप्शन चॉप करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून आलाय. रोशन आपण पाहताय करत असतो. हो, यावेळी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑप्शन बरोबर व्हाईट लाईन पकडून आता गोलंदाजी केली जाते. अँगल ना बरोबर बॉल बाहेर निघतोय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. इतक्या तगडी स्टारकास्ट आहे मोरिया 11 पायरमल टीम कडे. मोठी बॅटिंग लाईनअप आहे आणि तिथून मात्र त्या बॅटिंग लाईनच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी चालू आहे. हो, पुढ्यामध्ये टाकला होता, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून केला, डीप मध्ये बॉल चाललाय. दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. काय धावले दोन्ही बॅटर, सिंगलला डबल मध्ये. जीव माझा तळमळतोय. बाद झालाय. पहिला आदरा मिळतो बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 पायरमल टीमला. चांगली बॉलिंग आहे खऱ्या अर्थानं. आपण पाहता सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज तनयच्या माध्यमातून पहिल्याच बॉल वरती तनयनं विकेट मिळवली आहे. सॅकिंग एंडवरती आपण पाहतोय फलंदाज समीर कातकरी ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. ओ, फटका लॉब केलाय अगदी बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूनं. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरचा डीप मध्ये आपल्याला फील्ड करताना पाहायला मिळेल. तोपर्यंत एक धावेतून कंप्लीट झाली आहे. एका धाव्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 14 वरती. बॅटिंग करत असताना मोरिया 11 टीमची धावसंख्या धावफलकावरती आली ती 14. विकेट आली आहे एक. सुरुवात खऱ्या अर्थानं चांगली झाली आहे ती मोरिया 11 पायरमल टीमची, परंतु एक विकेट आली आहे. तनयने ती विकेट मिळवून दिली आहे सेकंड ओव्हर मध्ये. लेफ्ट हँड राऊंड विकेटनं तनय देखील पाहायला मिळतोय. हो, आखूड टप्प्याचा बॉल कट केलाय. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर कडनं चुकी झाली. बॉल पाठीमागे चाललाय. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. आउटफील्ड मध्ये बॉल थोडासा गती कमी करत असताना पाहायला मिळाला. तोपर्यंत फक्त एकच धाव पाहायला मिळते. ती चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहताय फलंदाज रोशनचा होता, परंतु त्याला पाठीमागे पाठवलाय. एक धाब्यानं धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचेल ते मात्र 15 वरती. 15 धावा धावफलकावरती आल्यात. मोरिया 11 पायरमल टीम बॅटिंग करते पहिल्या सत्रामध्ये. फिल्डिंग करणारी टीम आपण पाहताय. उखत केला पुन्हा एकदा. शॉर्ट थर्ड मॅनला बीट केला. डीप मध्ये बॉल चला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल आता मात्र थांबत नाहीये. डीप मध्ये बॉलला आतमध्ये ढकललाय का, परंतु बॉल सरळ सीमा पार. चौकार. 4 धावा धाव फलकावरती ऍड होतील. चांगला फटका आता इथून मात्र पाहायला मिळाला. फलंदाज समीरच्या बॅटमधून बरोबर बॉलला येऊ दिलं. लेट कट केला, उशिराने केला आणि इथून मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूनं अगदी आपल्याला चौकार पाहायला मिळतोय.
चौकार आल्यानंतर धावसंख्या आता मात्र चौकारानं 4 पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 19 वरती. 19 धावा धावफलकावरती. आज खऱ्या अर्थानं जितेंद्र देशमुख पुरस्कृत गोडवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि बरेचसे खऱ्या अर्थानं गोडवली संघाचे पाट्या अर्थानं ही सूचना तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून देखील ऐकली असेल. रिव्ह्यू कोणत्याही टीमसाठी नाहीये. पंचांना कोणत्याही क्षणी वाटलं तर पंच मात्र तो रिव्ह्यू घेऊ शकतात, परंतु टीमसाठी रिव्ह्यू सिस्टम अवेलेबल नाहीये. त्याने कट करायचं होतं. फिल्डर आहेत, पकडली एक कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. मोरिया 11 फायरमल टीमचा फलंदाज पियुष आउट. अगदी आपण पाहताय बरोबर 30 सर्कलच्या आतमध्ये त्या ठिकाणी मनू काटवले आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. बरोबर बॉलला त्या ठिकाणी गॅदर केलं. क्रिकेट अगदी जर पाहायला गेलं तर त्यांचा अगदी पसंदीदा खेळ. नेहमीच क्रिकेटला प्राधान्य दिलंय. नेहमी खऱ्या अर्थानं या गोडवली गावासाठी क्रिकेट खेळलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये हारेश कराले आलाय आणि हारेश करालेच्या पाठमधून आपण पाहताय प्रशांतच्या विरोधामध्ये मिड विकेटला ठोकलाय षटकार. पहिल्याच बॉल वरती अगदी जणू काय डगआउट मधून पवेलन मधून सेटच होऊन आलेत. आल्या आल्या मोठा फटका. हे नाव खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये, कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अगदी आवर्जून घेतलं जातं. हारेश कराले. धावसंख्या 30 धाव फलकावरती आपण पाहताय. 30 धावा धाव फलकावरती आल्यात. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. तिसऱ्या षटकातील 30 धावा. पुन्हा एकदा पुढे येऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न पुढे सरसावले होते. पंच सांगतात षटक समाप्त झालंय. पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. व्हाईट लाईनला पकडून बाहेर निघालाय आणि इथून मात्र षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 30 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिलं सत्र, पहिल्या राऊंडच्या मॅचेस या खऱ्या अर्थानं 4 ओव्हरच्या आहेत आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर सेकंड राऊंड मात्र तो 3 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. 2 मॅचेस मात्र जिंकल्यात रत्नदीप बीड टीमनं आणि ती खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या 4थ्या क्वार्टर फायनल मध्ये जाऊन थांबली आहे आणि तिच्या विरोधामध्ये आता कोणता संघ ती फाईट करेल. वारदोली संघ 1 मॅच जिंकलाय. त्यांच्या समवेमध्ये खऱ्या अर्थाने यातील कोणता संघ सेकंड राऊंडची ती मॅच खेळेल. पीक केलाय, लॉंग लेगला क्लिअर केलाय. बॉल सरळ चाललाय सीमा पार. चौकार. चौकार आला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वरती. गोलंदाजी मार्क होती. प्रणय आलाय. शेवटचं षटक त्याच्याकडे दिलंय. राऊंड विकेटनं तो गोलंदाजी करतोय. पडल्यानंतर बॉल समीरला फार कमी स्ट्राईक मिळाली आहे, परंतु ज्या ज्या वेळी स्ट्राईक मिळाली आहे त्यावेळी त्याच्या बॅटमधून ते स्ट्रोक आलेत. एकंदरीत टीमची धावसंख्या 34. प्रणयच्या पहिल्या बॉलवरती चौका. लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना लेफ्ट हँड स्विमर आपण पाहताय. प्रणय गोलंदाजी मार्क वरती आहे. थोडीशी फिल्डिंग मध्ये आता चेंजेस करतायत. पहिल्या बॉलवरती अगदी लॉंग लेग मध्ये चौकार आल्यानंतर फिल्डिंग मात्र थोडीशी आता मात्र सेट केली गेली आहे. एस्टनच्या मागे तुम्ही पाहताय कुणालला. एस्टनच्या मागून संपूर्ण टीमला लीड करत असताना तुम्ही त्याला पाहताय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. 1 तर कंप्लीट झाली आहे. सॉरी, स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून फलंदाज बाद. फलंदाज इथून OUT आउट. फलंदाज बाद आहेत. बरोबर एस्टनवरती बॉल लागलाय. पंचांनी पाहिलं आणि त्याच्यानंतर मात्र फलंदाजाला बाद या ठिकाणी घोषित केलंय. नवीन फलंदाज आदर्श बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. समीर देखील चांगली बॅटिंग करत होता, परंतु त्याला या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे, कारण की हरेश कराले यांना स्ट्राईक हवी आहे. कारण की आता शेवटचं षटक देखील आहे. या शेवटच्या षटकामध्ये जेवढे मोठे फटके येतील, जेवढ्या धावा येतील, तेवढ्या त्या धावा या धावफलकावरती खऱ्या अर्थानं निर्णायक राहतील.
यावेळी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, बरोबर शरीरावरती आदळलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा फटका, एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर जी काही लाईन त्याने लेंथ मिळाली आहे गोलंदाज प्रणयला, तिथून आपण पाहताय ते डॉट बॉल पाहायला मिळालेत. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर मात्र तो विकेट आली रनआउटची, त्याच्यानंतर डॉट बॉल. कट केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतायत. त्यांच्यापासून दूर राहिला, मिसफील्ड झाली, बॉल सीमा पार, चौकार. चौकार आल्यानंतर धावफलक अगदी 38. बरोबर अगदी आपण पाहताय फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये तैनात होते. डबल माइंड झाले, पहिले कॅच वरती आले आणि असं वाटलं कॅच आता मिळणार नाहीये. त्यावेळी पाठीमागे जाण्याचा प्रयत्न, तोपर्यंत बॉल आता तो निसटून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. सीमारेषा बरोबर गाठली आहे. 38वा धाव फलकावरती आल्यात. शेवटचं षटक चालू आहे. गोलंदाज प्रणयचं बॅटिंग करते मोरिया 11 पायरमल. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंच इथे सांगतात हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आली 39वा धाव फलकावरती. ज्या टोटल कडे पाहत होती मोरिया 11 पायरमल टीम, ती टोटल आतापर्यंत धाव फलकावरती तर पाहायला मिळाली आहे. कारण की अगदी जर पाहायला गेलं तर कॅप्टन तेच देखील म्हणत होते की किमान 40 धावा 4 ओव्हरमध्ये या आपल्या धावफलकावरती जमवायच्या आहेत, आणि तसं प्रयत्न झाले त्यांचे. दूरवरून फटका खेचलाय, लॉब केलाय, फिल्डर डीप मध्ये जज करतायत आणि इथून मात्र फलंदाज बाद. आउट साइड ऑफ स्टंप बॉल होता, तिथून त्याला खेचून घेतला ऑन साइडला. हा फटका इथून खेचलाय, परंतु एलिव्हेशन मिळालं नाहीये. फलंदाज इथून हरेश कराले बाद होत आहेत आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित आपल्याला पाहायला मिळतील. जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. सेमीफायनल फायनल आपल्याला खेळवायची आहे. एकोणचाळीसावा धाव फलकावरती आल्यात मोरिया 11 पायरमल टीमच्या. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. तो देखील आपण पाहताय या ठिकाणी व्हाईट बॉल फेकलाय, एक्स्ट्रा आली आहे. 40वा धाव फलकावरती आहेत. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करत असताना मोरिया 11 पायरमल टीमचा जितेंद्र देशमुख पुरस्कृत घोडवली टीमच्या अगेन्स्ट ती फाईट चालू आहे. इथून देखील आपण पाहता व्हाईट बॉलच आलाय, बरोबर डोक्याच्या वरून निघून गेला. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, परंतु जास्त बाउन्स घेतला. या विकेट वरती ज्या पद्धतीचे तुम्हाला बॉल टाकायचे ते जरूर आपल्याला पाहायला मिळतात. अतिरिक्त बाउन्स मिळाला, डोक्याच्या वरून गेला. पंचांना तो व्हाईट बॉल दिलाय. 41वा धाव फलकावरती शेवटचा बॉल डिलिव्हर करायचा प्रणयला, परंतु 2 एक्स्ट्राचे बॉल त्याने इथून फेकलेत. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित आलाच नाहीये, मिस टायमिंगच राहिलाय. एक धाव कंप्लीट झाली. 42वा धाव फलकावरती आहेत आणि दुसरीचा प्रयत्न, फलंदाज बाद होतील. 42वा धाव फलकावरती आहेत. 43 धावसंख्येचं टार्गेट असेल जितेंद्र देशमुख पुरस्कृत घोडवली टीमला. टीमचे पॅकर JD11 घोडवली संघ मैदानाच्या आतमध्ये आज पुरस्कृत केलंय. जितेंद्र देशमुख यांनी घोडवली संघ खलापूर विभागामधील, खलापूर टेनिस क्रिकेट मधील एक मोठा संघ. 43 धावसंख्येचं टार्गेट आहे. 43 धावसंख्येचं टार्गेट आहे JD11 टीमच्या अगेन्स्ट.
दुसऱ्या सत्राला सुरुवात होती आहे. पाठलाग करायचं आहे 43 या धावसंख्येचा JD11 गोडोली टीमला. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. सॅकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला कुणाल पाहायला मिळतील. नॉन एंडवरती गणेश तनय हे 2 सलामीचे फलंदाज धावफलकावरती खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळतात. कुणाल आणि तनय हे सलामीचे 2 फलंदाज JD11 गोडोली टीमकडनं. गोलंदाजी मार्कवरती मोर्या 11 पायरमल टीमकडनं अगदी नो डाऊट हरेश कराले. कर्जत टेनिस क्रिकेटमधील ऑलराऊंडर म्हणून नेहमीच या खेळाडूकडे पाहिलं जातं. आयकॉन खेळाडू कर्जत टेनिस क्रिकेटमधील बऱ्याचशा स्पर्धा, लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, बराचसा अनुभव. गोलंदाजी मार्कवरती ते 43 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे पहिलं षटक दिलंय. गेम ऑन मॅच ऑन. हो, ड्राईव्ह केला पहिलाच बॉल. अगदी वाडीस लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डिंग करतायत. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. कुणालनं पहिला बॉलला अगदी सन्मानच दिलाय. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना वाडीस लॉंग ऑफ मध्ये बॉल आलाय. एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टी बॅटर आता तनय ऑन स्ट्राईक आपल्याला इथून पाहायला मिळतील. पुन्हा एकदा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन समोर आलाय. हरेश कराले थोडीशी फिल्डिंगमध्ये सजावट करतात. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस करतात. लेफ्टी बॅटरसाठी वेगळी फिल्डिंगची व्यूहरचना आणि राईटी बॅट्समनसाठी देखील ती वेगळी व्यूहरचना आपल्याला होताना पाहायला मिळते. थोडीशी वेगळी प्लॅनिंग तर करावीच लागेल. क्रिकेट प्लॅनिंगनुसारच खेळला जातो. स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये आखली गेली तरच मात्र हा खेळ जिंकता येतो. हो, पुन्हा एकदा खोलामध्ये टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर आलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. हे चेंडू खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणामध्ये या गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळतात. भन्नाट वेगानं अचूकता त्याची पाहायला मिळते. व्हेरिएशन पाहायला मिळतो. जितका वेग आहे तितकीच अचूकता या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. हो, यावेळी देखील आपण पाहताय बरोबर अगदी मिड ऑफच्या बाजूने काढलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल येईल तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट होतीये. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 2 वरती. 24 बॉलमध्ये धाबा बनवायच्या त्या 43 JD11 गोडोली टीमला. थोडीशी शांत, संयमी, थोडासा वेळ घेतला जातोय. हरेश करालेच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर थोडासा सन्मान दिला जातोय. त्याची व्हेरिएशन ओळखली जाते. पहिला बॉल फेस करत असताना कुणालने देखील एक धाव घेतली होती. आता पुन्हा एकदा सेकंड एंडवरती. हो, आडव्या बाटनं प्रहार चढवलाय. फिल्डर थोडेसे दूर राहिलेत. डीपमध्ये बॉल आलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतील. बॉलला अडवून फेकी करतील तोपर्यंत एकच धाव इथून पाहायला मिळतीये. आता जोखीम उचलायचं नाहीये. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळायचं. पार्टनरशिप फार महत्वाची आहे. पार्टनरशिप बिल्डअप झाली, विकेट हातामध्ये राहिल्या तर ही धावसंख्या इथून चेस होऊ शकते. हे माहिती आहे दोन्ही बॅटरला. आणि तशी प्लॅनिंग आता मैदानाच्या आतमध्ये करत असताना एकामेकाला खऱ्या अर्थाने ते कान मंत्र द्यायचं असताना दोघांमध्ये ती बातचीत होत असताना ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या धावफलकावरती 3 आली आहे. हरेश कराले पुन्हा एकदा निघालेत. हो, इथे फटका मिस टायमिंग होता. फिल्डरने त्या ठिकाणी चुकी केली आहे. डीप मध्ये बॉल चालला. हो, चुकीच झाली आहे. बॉल सरळ जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. जिथे खऱ्या अर्थानं एकच धाव मिळाली असती, कदाचित मिडॉनचे क्षेत्ररक्षक थोडेसे वाईड असते तर मात्र ते देखील धावा बचावू शकले असते. परंतु त्यांच्याकडनं बॉल सुटल्यानंतर बॅकअपला आलेला फिल्डर त्याच्याकडनं देखील चुकी झाली आहे. आउटफील्डमध्ये बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि तिथून मात्र तो चौकार पाहायला मिळाला. चौकार आला. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 7 पाहायला मिळतीये. आतापर्यंत बरोबर तो मोमेंटम आपल्या टीमकडे ठेवला होता. तिथून मात्र धावाच येत नव्हत्या. धावसंख्या धावफलकावरती 7 आहे. बॉल आतापर्यंत 5 इथून मात्र समाप्त झालेत. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा डॉट बॉल, चौथ्या बॉलवरती 2 सिंगल आल्या आणि 5व्या बॉलवरती तो चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज तनयच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला तनयचा. मिसफिल्डचा तो चौकार. धावा हव्यात. धावा कशाही होत, कोणत्याही स्वरूपात होत,
फक्त धावा आम्हाला बनवायचं, 43चा पाठलाग करायचा. हो पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ मध्ये बॉल आलाय, फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये. हो पुन्हा थोडासा बेस फील्ड झाली आहे, तोपर्यंत अगदी जर पाहायला गेलं तर एक धाव इथून कंप्लीट झाली आहे, मिस फील्ड झाली. आणि पुन्हा एकदा इथून आपण पाहताय संधी होती खऱ्या अर्थानं, तनयची विकेट मिळाली असती, तनय पुढे सरकला होता, फेकी अचूक झाली असती, हातामध्ये आली असती, क्विक फेकी झाली असती तर कदाचित इथून मात्र ही विकेट्स मिळाली असती. एका ओव्हरमध्ये धावा आल्यात 8. 43 धावसंख्येचा बचाव करत असताना पायरमल टीमनं, हरेश करालेनं त्या 8 धावा खर्च केल्यात. आणि इथून खऱ्या अर्थानं आपण पाहताय त्या 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना JD11 गोडुली टीमच्या 8 धावा धावफलकामध्ये. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. सेकंड ओव्हरमध्ये आता रोशन कातकरी गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरला आपण पाहताय सुरुवात होती, रोशन कातकरी गोलंदाजी मार्कवरती. जास्त वेळ विलंब घेऊ नका, लवकर फिल्डिंग सेट करा आणि मास देखील लवकर समाप्त करा. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय रोशन कातकरी गोलंदाजी मार्कवरती आलाय. समोर आपण पाहताय लेफ्ट हँड फलंदाज गोडुली टीमचा यंगस्टर तनय ऑन स्ट्राईक. चांगला फुटवर्क आहे तनयचा. हो तनयसाठी लोअर फुलटॉस बॉल डीप मध्ये चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी आउटफील्ड मध्ये बॉल थोडासा फिरला, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. वेल जज केलं बॉलला, एकच धाबीतून पाहायला मिळतीये. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 9 वरती. एक चांगली मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की आता जसं जसं संध्याकाळचं सत्र होत चाललंय तसं तशा धाबा देखील आता थांबत चालल्यात. त्या धाबांचा आलेख कमी होताना पाहायला मिळाला. सर्वाधिक आजच्या दिवसातील धावसंख्या उभारली ती वार्दोली टीमनं, मोठी धावसंख्या. ओ फटका लॉप केला, मिस टायमिंग आहे, डीप मध्ये कव्हरला फिल्डर. कुणालची मोठी विकेट आली आहे. JD11 गोडुली टीमला पहिला आदरा मिळतोय. कुणाल आउट. बरोबर कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळला होता, डीप मध्ये तो फिल्डर तैनात ठेवलाय आणि याच फटक्यासाठी कदाचित तो फिल्डर त्या ठिकाणी ठेवण्यात आलाय. फलंदाज बाद. प्रशांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी मिळवली आहे. बहुमूल्य विकेट, मोठी विकेट. कुणालची विकेट लवकर येणं खऱ्या अर्थानं हे चांगले संकेत असतील मोरिया 11 पायरमल टीमसाठी. कुणाल खऱ्या अर्थानं थांबला होता, थोडासा वेळ घेत होता, संयम ठेवला होता, परंतु सेकंड ओव्हरमध्ये तो संयम तुटला आणि तिथून मात्र त्याची विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. 3ऱ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक त्याला तुम्ही पाहताय. हो कट केले, फिल्डर आहेत. शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये, होम डिलिव्हरी विदाउट OTP. फलंदाज बाद. बॅक टू बॅक आदरे JD11 गोडुली टीमला. दुसरा धक्का. प्रशांत देखील बाद. अमर मैदानाच्या आतमध्ये. हो फटका अमोरचा, मिस टायमिंग, विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. आजच्या दिवसामधील दुसरी विकेट हॅट्रिक, स्पर्धेमधील 3री विकेट हॅट्रिक. गोलंदाज रोशन कातकरी या गोलंदाजाच्या नावावरती. काय कमालीची गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल मध्ये 3 धक्के दिलेत.
पहिल्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं 8 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि 3 बॉलमध्ये 3 मोठे धक्के दिलेत JD11 गोडुली टीमला. 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा जरी कमी वाटत होत्या, परंतु अगदी जर पाहायला गेलं तर या मैदानावरती धावा डिफेन्स देखील झाल्यात आणि तेच आता खऱ्या अर्थानं चित्र पाहायला मिळतंय का. 3 विकेट्स आल्यात, बॅक टू बॅक 3 आदरे मिळालेत. पार्टनरशिप चांगली चालली होती पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु सेकंड ओव्हरमध्ये त्या पार्टनरशिपला ब्रेक लावल्यानंतर 3 मोठे धक्के. हो, फटका इथून लॉप केलाय. बॉल सरळ चला मिड विकेटला, टाटा बाय बाय करत ठोकलाय षटकार. प्रणयच्या बाटमधून आपण पाहता षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचेल ते आता मात्र 15 वरती. 3 बॉलमध्ये 3 विकेट आल्या. प्रणय मैदानाच्या आतमध्ये गेला बेखौफ पद्धतीनं, ना डर ना भीती. आल्या आल्या मात्र षटकार त्याच्या बाटमधून पाहायला मिळतोय. पॉवरफुल स्ट्रोक. हो, यावेळी फुलर लेनचा खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. डॉट बॉल आला. एक खराब बॉल, त्याच्यावरती षटकार. षटक क्रमांक समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्यात. JD11 घोडोली टीमच्या 43चा पाठलाग करत असताना 3 बाद 15 धावा धावफलकावरती आहेत. या ओव्हरमध्ये 3 विकेट्स आल्यात, 7 धावा दिल्यात रोशन कातकरीनं. अजूनही इथून जर पाहायला गेलं तर 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. 28 12 बॉल 28 धावसंख्येचं अजूनही इक्वेशन इथून आहे. चौदाची सरासरी राखावी लागेल प्रतिषटक. 15 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 8, या ओव्हरमध्ये आल्या 7. आता इथून बनवायचे 28 म्हणजे प्रतिषटक 14. हो, नो बॉल. इथून आपण पाहताय गोलंदाज अजयनं पहिलाच बॉल अगदी डोक्याच्या वरूनच फेकलाय. नो बॉल आला. बाटची हलकीशी जरी काढा लागली असती ना तरी देखील धावा पाहायला मिळाला. डीप पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे मिळतील धावा. 4 चौकार. हो, मॅच मध्ये आता इथून अगदी जर पाहायला गेलं तर कमबॅक करताना JD11 घोडोली टीम आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 20 आलात. तिसरं षटक चालू आहे. पहिला नो बॉल आला, त्याच्यानंतर डॉट बॉल आला, परंतु त्याच्यानंतर लगेच चौकार देखील पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर धाव गती खऱ्या अर्थानं वेगानं पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती बनवाच्या 43 आहेत, म्हणजे अजूनही 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो, ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल आलाय. एकच जाब इथून आपल्याला पाहायला मिळतीये. प्रेशर आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय दोन्ही टीम वरती. खऱ्या अर्थानं ती एक एक धाव देखील महत्वाची आहे, माहिती आता कॅप्टनला देखील. त्याच्यामुळं तसे खऱ्या अर्थानं रिस्ट्रिक्शन मैदानाच्या आतमध्ये देत असताना तुम्ही कोणतीही चुकी आता इथून जर का केली तर पराजय तुमच्या समोरच उभं आहे. तुम्हाला चुकी करायची नाहीये, तर तुम्हाला इथून चुका सुधारायच्या आहेत. तेच आता कॅप्टनने देखील सांगितलंय. हो, पुल करायचा होता. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर नाही आहेत. वॅकंट एरिया आहे. नो मार्क्स लँड क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. डीप मध्ये फिल्डर येतील तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धाबा इथून पाहायला मिळतात. सिंगल डबल जरी आली तरी देखील आपण पाहता मॅच मध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक होताना पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती ज्यावेळी रन्स येते
त्यावेळी गोलंदाज त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळतात, कारण की गोलंदाजाला खऱ्या अर्थानं तिथून तो डॉट बॉल फेकायचा असतो आणि त्याच्यामध्ये एखादा चुकीचा बॉल आला की त्याच्यावरती आक्रमण होत असतं. धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळते 23. अजूनही 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल झालेत आतापर्यंत या षटकातील. हो, चांगला बॉल यॉर्करच टाकलाय. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. काय कमालीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय गोलंदाज अजयनं. उंच पुरासा गोलंदाज बरोबर अगदी खांद्याचा वापर करत असताना योग्य टप्पा, अचूक टप्पा त्याचा पाहायला मिळतोय. 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा. धावा धावफलकावरती JD11 गोडुली टीमच्या 23 आहेत. अजूनही 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत ते 7. 7 बॉल मध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता. हा निर्णायक बॉल. हो, आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना JD11 टीमच्या धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात 23. विकेट्स आल्या 3. 6 बॉल 20 धावसंख्येची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही इथून जर पाहायला गेलं JD11 गोडुली टीमला, तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तसा चालू आहे. कडा संघर्ष दोन्ही टीमचा आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आली आहे. 6 बॉल मध्ये 20. या मॅच मध्ये कोण जिंकेल कोण पराजित होईल हे माहीत नाहीये, परंतु या मॅचचा संघर्ष तो शेवटच्या बॉलवर पर्यंत जरूर पाहायला मिळेल, कारण की दोनही टीम जर पाहायला गेलं तर अगदी आपापल्या विभागामध्ये बरंचसं नाव लौकिक करणाऱ्या टीम्स एकमेकांच्या विरोधामध्ये बोलबाला राहिलाय दोनही टीमचा. गोडुली टीम देखील आपण पाहताय सातत्यानं कर्जतमध्ये खेळायला त्यांना देखील आवडतं. बऱ्याचशा स्पर्धा कर्जतमध्ये ते देखील खेळत असतात. मग अगदी डेच्या स्पर्धा असो, रजनी स्पर्धा असो, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं गोडुली संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. याच विभागामध्ये अनेक स्पर्धा गोडुली संघाने देखील खेळल्यात. याच मैदानावरती देखील खेळल्यात. त्यांना देखील या मॅचचं संपूर्ण चढ उतार माहिती आहे. आउटफील्डमध्ये कुठे बॉल थांबेल, कुठे बॉल उडेल, या सगळ्या गोष्टींची त्यांना देखील तेवढी माहिती आहे. 6 बॉलमध्ये आता 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. हवा अगदी थोडीशी स्तब्ध होती आहे, शांत झाली आहे. 6 बॉलमध्ये 20 धावा इथून खऱ्या अर्थानं बचाव केल्या जातील की या 6 बॉलमध्ये या 20 धावसंख्या इथून बनवल्या जातील, कारण की समोर जर पाहायला गेलं तर सॅकिंग एंडवरती तुम्ही पाहताय फलंदाज तनय सॅकिंग एंडवरती आहे. त्यानं खऱ्या अर्थानं 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. तो एकमेव असा फलंदाज आहे की त्यानं मात्र संघाला आतापर्यंत या मॅचमध्ये बनवून ठेवलंय. त्याच्या साथीला आपण पाहताय प्रणय, ज्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. तनय आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये JD11 घोडुली टीमला या ठिकाणी तारण्याचं काम करते. 6 बॉलमध्ये धावा बनवायच्या ते अगदी आपण पाहताय 20. चला सर, काय डिस्कशन आहे ते आमच्यापर्यंत देखील पोहोचवा, कारण की मॅच थांबवू नका.
6 बॉल 20 धावसंख्येची आवश्यकता. अजूनही जर पाहायला गेलं तर मॅच संपलेली नाहीये. मॅचचा तो संघर्ष अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. दोन्ही टीम आपण पाहता. सहा बॉल 20 ची आवश्यकता. हो, पहिला बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. हाईटची अपेक्षा त्या ठिकाणी केली होती, परंतु ती हाईट मिळाली नाहीये. इथून आपण पाहता डॉट बॉल आलाय. गोलंदाज आदेश गोलंदाजी मार्क वरती. बॉलिंग मार्क वरती आदर्श शेवटच्या ओव्हर मध्ये. ओ, इथून आपण पाहताय आउट साठी लेग स्टंप. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा मिळाली आहे. 5 मध्ये 19 आता बनवायचे आहेत. आडवा बाट मधून फटका केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. पकडली एक कॅच. तनय बाद. फटका चांगला खेळला होता, परंतु ताकद थोडीशी कमी पडली आणि तिथून मात्र डीप मध्ये चांगला झेल कॅरी केला. फलंदाज सनय बाद झाला. 4 बॉल 19 धावसंख्येची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. हो, लोवर फुलटॉस बॉल लॉप केलाय. बॉल सरळ चाललाय लॉंगॉनला. सीमा पार. मॅच संपलेली नाहीये. मॅच अजून बाकी आहे. ठोकलाय षटकार. कृष्णाच्या बाट मधून हा षटकार आलाय. मच निडेड षटकार. JD11 घोडुली टीम साठी. मॅच अजून संपलेली नाहीये हा दाखवणारा षटकार. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते इथून आपण पाहताय 3 आणि धाबा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 13. 3 बॉल मध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. 2 मोठे हिट या मॅचचं चित्र बदलवतील. कृष्णा त्यानं पहिल्या बॉलवरतीचा षटकार ठोकलाय. हो, यावेळी आडवा बाट मधून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय असं वाटलं होतं. पडल्यानंतर बॉल थोडीशी हाईट घेईल. ऑन साईडला फटका पुन्हा एकदा येईल, परंतु संभ्रमातच पडलेत. डॉट बॉल आला. आता येणारे 2 बॉल 13 धावसंख्येची गरज. आता गोलंदाजानं जर का एखादी चुकी केली तर मात्र बॅटिंग करणारी टीम पुन्हा एकदा या मॅच मध्ये येईल. 2 बॉल 13 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. हो, फटका लॉप केलाय लॉंगॉनला. फिल्डर त्या ठिकाणी जज करतात. चांगलं जजमेंट टाकलंय. पकडली आहे कॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच